हॅलो, भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व सेवक एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा धुंदेर जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार जी. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. आपल्या सर्व सेवकांचे सद्गुरू महान तेगी बाबा धुंदेजी उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. सर्व सेवकांच्या मातोश्री आई वाराणसी आपल्या बैठकीमध्ये आलेला माझे प्रणाम. आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मारुतरावजी राऊत गुरुजी यांना माझे नमस्कार. ज्यांच्या मार्गदर्शनात हे भगवत कार्य पार पडले असे विभागातील मार्गदर्शक सन्मान्य गोटाफोडेजी यांना सुद्धा माझे नमस्कार. या ठिकाणी उपस्थित सर्व आदरणीय मार्गदर्शक मंडळी, सर्व ज्येष्ठ सेवक मंडळी, कार्यकर्ता मंडळी, उपस्थित माझे सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. बरेच वेळच्या या ठिकाणी भगवत गुणावर चर्चा सुरू आहे. यामध्ये अनेक अनुभव सुद्धा आम्हाला ऐकायला मिळाले. सुंदर असे मार्गदर्शन या ठिकाणी झाले. बाबांनी आपल्याला सांगितले की चर्चा बैठक ही आम्हा सेवकांची शाळा आहे. या शाळेमध्ये आम्ही तुम्ही आपण सगळे शिकायला आलो आहोत. या ठिकाणी 4 तत्व 3 शब्द 5 नियम आम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव, आमच्या महान तेगी बाबा जुमदेवजींनी केलेले कार्य, घेतलेला श्रम, घेतलेला परिश्रम आणि केलेला त्याग, त्याचसोबत मातोश्री आई वाराणसी आईने बाबाला दिलेली साथ, सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना, एवढ्याच गोष्टीवर या ठिकाणी चर्चा होत असते. खूप काही लक्ष द्यायची गरज नाही आहे. आता बोलले ह्या 4-5 गोष्टींमध्ये आपला अख्खा विश्व आहे. आता त्याची ओळख आपल्याला करायची आहे आणि बाबाने हे आम्हाला सांगितलं आहे. परंतु एवढं सगळं दिल्यानंतरही आजही आम्ही सगळं आमच्याकडे असताना मात्र आम्ही भटकून आलो आहोत. ही फार शोकांतिका आहे. आम्हाला माहित आहे या सृष्टीमध्ये अनेक युग झाले म्हणतात. सत्ययुग झाला, त्रेतायुग झाला, द्वापार युग झाला, ना तर कलियुग आहे. पुढे अजून कोणते कसे कसे युग येतात का माहित नाही. ते काही आम्हाला पाहायला भेटणार नाही. पुन्हा कोणी काही सांगायला आम्हाला येणार नाही. जे आम्ही पाहून राहिलो हा आता आमच्या समोर बसलेला युग. परंतु हे सगळे युग माणसासाठी तयार झाले. हे मानवानं तयार केले. कोणी तयार केले? मानवानं तयार केले. मग मानव युग केव्हा येणार आहे शंकर भाऊ? जन्म आमच्या काहीसाठी झाला? कोणाच्या झाला? माणसाच्या. आम्ही जन्माला कोणत्या आलो? माणसाच्या. पण मानव युग कधी येईल? आला का मानव युग? मग आम्ही कुठे धावून राहिलो? कोणाच्या मागे धावून राहिलो? बरं हे एक सोडून द्या. अजून आम्ही 2-4 गोष्टी ऐकल्या आमच्या कानावर, ते आमच्या डोक्यातून निघत नाही. या सृष्टीमध्ये म्हणते खूप तपी आपला ऋषी मुनी जन्माला आले. कितीतरी त्याचे नाव आता मोजू शकत नाही आपण. एवढे ऋषी जन्माला आले. त्याच्यात जे जास्त विद्वान होते ते महर्षी झाले. काही योगी जन्माला आले, त्याची संख्या बहुत आहे. ऋषीची संख्या बहुत आहे, महर्षीची संख्या बहुत आहे. योगी जन्माला आले त्याची संख्या खूप आहे. साधूची काही गिनतीच नाही आहे. काही गिनती आहे का? मोजू शकता का साधू किती जन्माले आले? तेही खूप आहेत. संत जन्माले आले. त्यागी किती जन्माले आले? त्यागी किती आले जन्माले? एक. आणि ते म्हणजे कोण? आपले महान त्यागी बाबा जुमदेवजी. आणि त्याच्या शिकवणीमध्ये आम्ही काम करून राहिलो. दररोज बाबानं सांगितलं आम्हाला, दररोज दुसरं काही नको करजो, भात भाजीच खाजो. बरोबर आहे की नाही? दुसरं काय आपल्याला? सकाळची विनंती ना संध्याकाळची
प्रार्थना आंघोळ करून आल्या का सगळे आल्या असतात तुम्हाला माहित आहे भगवत कार्यात चाललो म्हणून आहे का नाही सगळे आले आपल्या आंघोळ सकाळी उठले असतील बढिया घराले फळा लावा हे करा ते करा एकामेकाला झोला झोलात म्हणत असतील ते तुम्ही निपटून टाका आपल्याला चर्चा बैठकीला जावायचं आहे तो घरचा माणूस म्हणत असन बाईले तू लवकर पाणी गरम करायला ठेव लवकर हवन भेटल्या पाहिजे किती घाई होती घरी गडबड सगळं फटाफट फटाफट कामं निपटवले मग चला आता विनंती करून टाकून परमेश्वराच्या प्रतिमेसमोर बसले अगरबत्ती लावली तेलाचा दिवा लावला कापडाची ज्योत लावली हात जोडले भगवान बाबा हनुमानजींनी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले काले म्हणल्या होत्या बरोच्या दिवशी तेच म्हणल्या होत्या आजही तेच म्हणल्या पण मला तरी तेच म्हणणारा पण मनाने किती लोकांना लावून घेतले सांगा बरं जे शब्द तुम्ही परमेश्वराच्या प्रतिमे समोर बोलल्या हे शब्द किती लोकांना मनाने लावून घेतल्या आमच्या इकडच्या ना सेवक सेवकीने काही चांगले नाही आमच्या गावाकडचे नाही मला माहित झाला सानगडी सासऱ्याकडे म्हणे खूप चांगले सेवक आहेत म्हणे काय सांगते भाऊ इकडच्या लोकांना बाबानं जे तत्वशब्द नियम दिलं ते बिलकुल समजले म्हणे सगळे पूर्ण शेवकीने बी न शेवकाले बी आमच्या इकडच्या शेवकीने आमच्या इकडच्या लोकांना समजूनच नाही राहिला अजूनपर्यंत तुम्हाला खोटं नाही बोलत मी तुम्ही हुशार आहे बरं तुम्ही चांगले सेवक आहात आमच्या इकडचे काही काही चांगले नाही काल मी शंकर भाऊच्या गावात गेलो होतो तिथं मी विचारलो तिकडचे सेवक चांगले भेटले तिकडे विचारलो आता अधिकचा मास झाला का इकडे आलता का तुमच्या गावाकडे अधिकचा मास आलता का समजला का मी काय बोलून राहिलो मराठीत बोलतो अधिकचा मास आलता आता तो धोंड्याचा महिना काहीतरी म्हणते तो आलता का आलता म्हणते इकडे बी आलता आमच्या इकडे आलता धोंड्याचा महिना अधिकचा मास आमच्या इकडे आला होता इकडे आलता का बढिया आला होता म्हणजे तुमच्या आमच्या घरच्या सारखाच आहे बरं या धोंड्याच्या अधिकच्या महिन्यामध्ये मला सांगा आंघोळ करायला कोण कोण गेले त्या मजाक नाही मला माहित आहे इकडचे लोक खूप हुशार आहेत तर इमानदारीनं खोटे बोलते का खरे बोलतात आणि इमानदारीनं आपण खरे बोलतो तर आपण सेवक आहोत तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी हे सगळे माझे भाऊ आहेत ही चर्चा बैठक मानव धर्माची शाळा आहे इथं आपण शिकायला आलो आहोत मला वाटते मी काही चुकलो असेल तर मला तुम्ही सांगितल्या पाहिजे आणि आपल्या सेवकातला कोणी चुकला असेल तर आपल्या लक्षात आलं आपण त्याला सांगितल्या पाहिजे हा आपला परिवार आहे मानते की बाबा जुमदेवजीचा बरोबर आहे की नाही मग आता तरी खरं बोला कोण कोण गेलते आंघोळीले कोणीच नाही गेलते मी म्हणलो का नाही गुरुजी का इकडचे सेवक आपल्या सेवकापेक्षा हुशार आहेत हात वर करून पहा बरं कोणी गेलते का तर तुला लहानसा पोरगा गेलता एकही नाही गेले शंकर भाऊ तुम्हाला जिंकले का नाही काल तुमच्या गावात विचारलो मी ना 4 हात वर्त झाले होते 4 हात वर्त झाले होते आमच्या सेवकिनीचे पण मी कौतुक केलं त्या सेवकीनबाईच्या कारण त्या बाई गेल्या होत्या आणि त्यांनी तेवढ्या स्पष्टपणे हे भगवत गुणाची चर्चा बैठक आहे भगवत कार्यात खोटं बोलता येत नाही म्हणून त्यांनी हात वर केला आणि आपली चूक कबूल केली तुम्ही लपवत असाल तर लपवा ते तुमचे तुम्हाला नाही मग मी विचारलं आमच्या सेवकीनबाईले म्हणलो सकाळीच तू आंघोळीला गेलतीस तर आंघोळ गिंघोळ करून विचार नाही पण एक गोष्ट मला शिकायला भेटली का आजही जरी माझी शौकीन गेली असाल पण तिनं या ठिकाणी खरं बोलली हा एक चांगला गुण माझ्या बाबाचा तिच्या मनामध्ये दिसला का गेलतो साहेब एवढी खरी बोलली ते आता तुम्ही गेल्याच नाही तर काही खोटं बोलायची गरज आहे तुम्हाला है का नाही म्हणून सांगतो आता मी घर गावात सांगेन का मी सासऱ्याला गेलतो सानगडी जवळच्या सासरा आणि त्याच्या एकही सेवकने एकही सेवकीन कोणत्या तीर्थात बुडी मारायला गेलती नाही तिथे आंघोळ करायला
ते आपल्या घरच्या चांगल्या पाण्याने आंघोळ करतात, असंच तुम्ही सुद्धा आपल्या चांगल्या पाण्याने घरी आंघोळ करत जा. मी तुमचा सांगेन, मग तुम्हाला फोन करतील तर तुम्ही सांगा असं नाही जावं लागे आपल्या मार्गात. आपल्या बाबानं असं नाही सांगितलंय आपल्याला, बरोबर आहे की नाही? कारण बाबानं आम्हाला परमात्मा एक सांगितला. या सृष्टीमध्ये भगवंत कितीतरी झाले असतील, परमात्मा नाही होऊ शकत. हे एक गोष्ट लक्षात ठेवता. परमात्मा एक आहे. परमात्मा एक शक्ती आहे, ज्या शक्तीनं अख्खं विश्व तयार केलं. हा एवढं विश्व चालवते, माणसालाही चालवते, डुकरालाही चालवते, कुत्र्यालाही चालवते, मांजरीलाही चालवते, हे उडणाऱ्या पशु पक्ष्यालाही तेच चालवते, आणि पाण्यामध्ये राहणाऱ्या मासोड्या, मगर, मच्छी सगळ्याला तेच चालवते. ती शक्ती म्हणजे परमात्मा आहे. बाबानं तिला प्राप्त केलं, पण तिला रूप नाही, तिला रंग नाही आहे, तिला नाव नाही देता येत, तिला दाखवताही नाही. बाबानं स्पष्टपणे सांगितलं, एकमेव संत, एकमेव आमचे महान त्यागी बाबा या भूतलावर जन्माले आले का त्यांनी जे जे केलं ते तेच आम्हाला सांगितलं. जेवढं केलं तेवढंच सांगितलं, त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्याचं ऐकून सांगितलं नाही. बाबा न जशी परमेश्वराची प्राप्ती कसं कसं केलं, कोणते दुःख आले, त्या दुःखामुळे कसे नुकसान झाले बाबाच्या कुटुंबात, त्याच्यानंतर बाबाला कोण भेटला, त्यानं का करायला सांगितलं, त्याच्यानंतर त्या एका बाईच्या अंगातला भूतच निघत नव्हता, तो निघण्यासाठी बाबा हनुमानजीला विनंती केली. बाबा हनुमानजीनं का सांगितलं, आणि त्याच्यानंतर बाबानं का केलं, आणि त्याच्यानंतर हा विश्व तयार झाला. साध्यापणानं झाला का विश्व तयार? नाही. थोडे कष्ट करावं लागले का बाबाला? नाही. अरे खूप कष्ट केले बाबानं, एवढं कष्ट केले आहे का या भूतलावर आजपर्यंत दुसऱ्या कुणाला जमलं नाही, म्हणून ते महान त्यागी झाले. आणि ते या विश्वात एकमेव महान त्यागी आहे. आणि त्या त्यागाच्या भरोश्यावर जे काही प्राप्त केलं ते तुम्हाला दिलं. काही बेवड्याला भेटला, काही भूताळकाईला भेटला, काही टीबी कॅन्सर वाल्याला भेटला. ज्या ज्या पद्धतीचे सभी रोगों की एकच दवा है मेरे बाबा जुमदेवजी. सगळ्या बिमारीची एकच दवाई म्हणजे कोण? महान त्यागी बाबा जुमदेवजी. नी इथं आम्ही सगळे बसलोच आहोत. खऱ्या अर्थानं या विश्वाला दिशा दाखवण्याचे काम आपल्या बाबांनी केलं. लहान काम नाही. कालही तो विषय झाला, तिथे धांड्यानं उपस्थित केला होता. काही प्रत्येकाला वाटते मीच मोठा. मुसलमानांना विचारला का या जगात सगळ्यात शांतता कशी राहते, तो म्हणते पुरं विश्व मुसलमानाच्या झाल्यावर शांत राहील म्हणते. सनातनले विचारलं आपल्या लोकांले, ते हे आपले साधू संन्यासी काय सांगते, पुरा विश्व हिंदू होईल तेव्हा शांत राहील म्हणते. ते यहुदी धर्म आहे त्याला विचारलं, तो म्हणते पुरा विश्व यहुदीच्या होईल तेव्हा शांत होईल, शांतता राहील म्हणते पुऱ्या जगात. ख्रिश्चनाला विचारलं तर तेही तसेच म्हणते, पुरा विश्व ख्रिश्चन झाला पाहिजे, तुम्ही आपल्या बदलावा म्हणते, म्हणजे शांत होईल म्हणते, पूर्ण शांतता, झगडे मिटतील म्हणते. मग हा माणूस जन्म मिळाला आहे, आम्ही या मानव जन्माला आलो, आणि सगळ्या मिळून जर आम्ही म्हणला का आम्ही सगळे मानव बनलो तर सगळ्या विश्वास शांतता राहू शकते तर नाही होऊ शकेल का? बाबांनी आम्हाला काय बनायला सांगितलंय? काय सांगितलंय? माणूस. तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं माणूस द्या, म्हणजे माणूस द्या, भीक मागता प्रपती सला. हा माणूस बनता आला पाहिजे. परमेश्वर बनणं सोपं आहे. बनायचं असेल तर उद्या ज्याच्या घरी 10-5 एकर असेल ते अर्धा एकर दुसऱ्याच्या नावानं रजिस्ट्री मारून ते तुमच्या पाया लागतेच लोक, तुम्हाला देव म्हणते. आपला घर दुसऱ्याच्या नावानं करून द्या, नाही लागतील पाया तर सांगा, नाही मी पाठवतो. माझ्या 5-50 लोक तुमच्या पाया लागाले, भगवान बनता तुम्ही. पण माझ्या बाबानं कोणाला पायावर डोकं ठेवू दिलं का? विचार करा. साधा नाही आहे मार्ग, साधा विचार नाही आहे. याच्यामध्ये खूप मोठं तत्वज्ञान दडलं आहे. हा एवढं मोठं तत्वज्ञान या मार्गामध्ये दडलं आहे की हे समजणं कठीण आहे. मला तर नाही समजलं. परमेश्वरी कृपेनं जेवढं येते डोक्यात तेवढं बोलतो.
मला अजूनपर्यंत समजला नाही. एवढं मोठं तत्वज्ञान माझ्या बाबानं दिलं आमच्या भुताळकाईच्या हातात, विचारच नाही केला. हा कुठे राहते तर तुम्ही ते झोपडीत जाते. हे फेडाऊ साहेब साड्या बोलून मला एक जण सांगे, याच्या घरी गेलो होतो म्हणे पहिल्याच्या काळात हेडाऊ साहेबाच्या घरी तर साड्या बांधल्या होत्या म्हणे घराले सावलीसाठी. यायच्या घरात का बांधल्या होत्या? साड्या आता पण नाही आल्या पाहिजे म्हणून घरात. छतही नव्हते बरोबर, तरी बाबांना जवळ घेतलं. ज्याच्याबरोबर दुसऱ्या एखाद्या महाराजाजवळ मल्ले उमले फाटले कपडे घालून तरी ज्याच्याबरोबर घेतली येऊ देते का तर अंदर. तिकीट लागते म्हणलं, तिकीट समोर बसाची जास्त तिकीट, खुर्ची गादीवर बसाची 1000 रुपये, दरीवर बसाचे 500 रुपये, खुर्चीवर बसाचे 2000 रुपये, सोफ्यावर बसाचे 5000 रुपये आणि महाराजाच्या जवळ जाऊन बसाचे 10,000 रुपये. येथे तसा झाला का? कोणाला दिल्या का तुम्ही समोर बसण्यावाले ना? दिल्या का कोणाला? येऊन बसून जे गेले मस्त टक्कर मक्कर पाहायला भेटल्या पाहिजे, समोर ऐकायला भेटल्या पाहिजे, साहेबांना जेवढून पावायला भेटल्या पाहिजे. बिलकुल जवळ. कोणी विचारला तू कोणत्या जातीची आहेस म्हणून? विचारला? कोणी विचारला कोणत्या गावातून आलीस म्हणून? जे येते ते नमस्कार 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 नमस्कार. हा प्रेम दिलाय बाबांना, हा नाता मिळवून दिलाय बाबांना, जोडून दिलाय ना. नाही तर पहिलं सक्की जाऊ आहे का नाही घरातल्या घरातच. आता तुम्ही तसे नाही राहिल्या, सुधारल्या. नाही तर पहिल्या गोष्टी सांगतो, तुम्ही आपल्या मनाला नको लावून घ्या. मी तर माझ्या शेवटीने काही दोष देतच नाही. सुधारल्या ना माझ्या शेवटीने सगळे. पहिल्या काळातल्या काही काही बाया सख्या जाऊ आली तिकडून तिची जाऊ, तिनं जर नवीन साडी घातलं एका जाऊन ते दुसरी तिच्याकडे का डोळे खाडूनच पाहिजे. टक्कर मग नवीन साडी होच कोटी चालली असं. पण सगळ्या बायाला सांगेल हिरे मटकाची सवय आहे म्हणे. आता असं म्हणता का तुम्ही? आता नाही म्हणत सण असा. चांगला झाला बा माझ्या सजावलं, नवीन कपडे घातलं, चांगला झाला. आता असे म्हणत सांग तुम्ही. म्हणता का नाही म्हणा का? आता तसेच करता. आता तसं नाही करायचं आहे. बाबांना हे नाही सांगितलंय. आता बाबांना आम्हाला प्रेम शिकवलं आहे, बाबांना आम्हाला मर्यादा शिकवली आहे, आम्हाला सत्य दाखवलं आहे. कारण किती युग झालं याच्यासोबत मला घेणं देणं नाही. आज मी जिवंत आहो हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. माझ्या नंतरही अनेक पिढ्या येणार आहेत. पण हे एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक माणसाने. जे काही रामायण झालं, महाभारत झालं, तिथे सत्य मर्यादा प्रेम होती. आज आम्ही जगून आलो, इथेही सत्य मर्यादा प्रेम आहे. आणि आम्ही मेल्यानंतरही सत्य मर्यादा प्रेम राहणार आहे. हे म्हणणार नाही. आणि या सत्य मर्यादा प्रेमामुळे हे सगळे महाभारत रामायण घडले. कशामुळे घडले आहेत? आणि आजही हा माझ्या बाबाने जोडलेला हा मानव समाज, हा निर्माण केलेला मानव धर्म आणि माझ्या सेवकांचे संमेलन, हे जर सुद्धा जर उद्या चुकीच्या मार्गाने गेले तर याले कारण मर्यादा तोडण्यात राहू शकते. नाहीतर या मार्गासारखा मार्ग या भूतलावर नाही नाही नाही. बाबांना आम्हाला परमात्मा एक सांगितलं नाही, परमेश्वर शक्ती एक आहे हे दाखवलं आहे. ते पाण्यात आहे, अग्नीत आहे, घरात आहे, वावरात आहे, तुम्ही जा तिथं. पण ते आम्हाला समजली नाही. प्रत्येकाच्या शरीरामध्ये बाबांना आत्मा आहे, तो म्हणजे परमेश्वराचा अंश आहे हे बाबांनी आम्हाला सांगितलंय. म्हणून बाबा आम्हाला पाया लागू देत नव्हते का? तो व्यक्ती माझ्या पायावर डोका ठेवला तर त्या आत्म्याचा अपमान होईल हे माझ्या बाबाला वाटत होतं. ते आम्हाला केव्हा वाटल? आम्हाला वाटूनच नाही राहिले, नाही वाटत. अनेक गोष्टी त्याच्या अर्थ तपासून काल जे होतं ते आज इथं झालंय. रामायणामध्ये सुद्धा मर्यादा तुटली आणि म्हणून रावणाला मरावं लागलं ना, तेवढा मोठा युद्ध झाला. महाभारतामध्ये सुद्धा मर्यादा तुटली. अनेक उदाहरणार्थ भीम किती वर्षाचा होता? 10 वर्षाचा. तेव्हा त्याला जहर पाजलं होतं दुर्योधनानं.
पण मायबापांना पोराले नाही समजवलं, नाही समजवलं. पोरगा होता, बाजू कोणाची घेतली? गांधारीनं धृतराष्ट्रानं दुर्योधनाची. अपराध लपवल्या गेला. दुसऱ्यांना मर्यादा तुटली लाक्षागृहामध्ये का त्याला पाचही भावाले पेटवाचा प्लॅनिंग केला होता. मायबापांना नाही रोखला. तिसऱ्यांना मर्यादा तुटली धुतामध्ये, 64 फासे फेकते त्याच्या. पाचव्यांना मर्यादा तुटली द्रौपदीच्या वस्त्रहरणामध्ये. आणि 6व्यांना मर्यादा तुटली कृष्ण संधी घेऊन आला होता तेव्हा का 5 गाव देऊन दे, बाकी एवढाही तूच खा, घे एवढाही खा तूच, पुरा राज्य घे. किती वेळा मर्यादा तुटली. आणि नंतर मर्यादा तुटण्याचा परिणाम विनाशामध्ये झाला आणि सारेच मारले गेले. भावाला भावाले, मामाला माम्याले. नाही मामा राहिला, नाही चुलता राहिला, नाही भाऊ राहिला, नाही बहीण राहिली. जो दिसते त्याले कापा. कापाकापी झाली आणि निवड रक्ताचा सडा त्या ठिकाणी पडला. म्हणजे कशामुळं? मर्यादा तुटल्यामुळं. आणि म्हणून या सत्य मर्यादाला एवढं हलक्यात घेऊ नका. सत्यता आहे पण मर्यादेचं महत्व समजा. आणि या मर्यादेला चांगलं सांभाळून ठेवा. ही मर्यादा ज्याच्या ज्याच्या परिवारामध्ये तुटते तिथं दुःख परत यायला वेळ लागत नाही. आता म्हणा तुम्ही आमच्या घरामध्ये कशी तुटन मर्यादा? इकडं तर नाही तुटते, आमच्या इकडंच तुटते. इकडं चांगले लोक आहेत, इकडचे चांगले. मला माहित आहे इकडच्या पूर्ण सुना जेवढ्यात का नाही आमच्या पोरीबारी इकडे दिल्यात आम्ही काही गावात. तिकडे बरोबर नव्हते, इकडे आल्या तेव्हापासून पुऱ्या सुधरूनच गेल्या. इकडच्या हवा चांगली आहे ना. हर सून पाहतो मी, सासूले विचारते सासूबाई जेवल्या का, थोडसा खाऊन घ्या ना, सोजी बनवून देतो. काय हातपाय दुखते दाबून देऊ का, डोकसा दुखते बाम लावून देऊ का. इकडच्या सुनाच खूप चांगल्या आहेत. आमच्या इकडच्या लमच्या बरोबर नाही आहेत. काही काही इकडचे चांगले आहेत. बाप म्हातारा झाला, तो खाट्यावर पडलाय का नाही, ती इकडचे पोरं पटकन जाते दवाखान्यात, त्याला दुखण्याची गोळी आणून देते. बाजाराच्या दिवशी त्याच्यासाठी पावभर जिलेबी आणून देते. इकडचे सेवक चांगले आहेत. पण आमच्या इकडं बुड्या माणसाला वेळेवर जेवण भेटत नाही. सासू लेखाने माई सारखी मानतच नाही. आमच्या इकडं माय आली का आमच्या घरच्या सुनबाईले मोठा जेवण. माय पाहुणी येते तवा तिले अंदरच्याच खोलीत घेऊन जाते सिद्धी स्वयंपाक रूम मध्ये. आमच्या इकडच्या सुना आणि सासूले बाहेरच्याच खोलीत ठेवते. तिले अंदर येऊच देत नाही. कहू का तिले माहिती घेऊन चुलीवर का शिजला म्हणूनच तिले पाहूच देत नाही चुलीवरच्या. तिले वेगळा आणि याले वेगळा. तुमच्या इकडे असं नाही ना. नाही म्हणजे तुम्ही मर्यादा पाळून राहिल्या, चांगल्या आहात, असंच चांगल्या राहिल्या पाहिजे. पण ज्या घरामध्ये लक्षात ठेवा, ज्या घरामध्ये अशी मर्यादा तुटत असेल तर तुम्हाला परमात्मा एक नाही समजला. ज्या परिवारामध्ये सासू सासऱ्याचा सांभाळ होत नसेल तर तुम्हाला परमात्मा एक समजला नाही. आणि परमात्मा एक साधी वस्तू नाही, हे कोणत्या दुकानामध्ये भेटत नाही. पैसे द्या, सोना नाणा द्या, काही करा तरी भेटत नाही. परमात्मा एक अंतर आत्म्याचा आवाज. आणि आम्हाला बाबाने दिलेली मानवता जर समजली तर आम्हाला परमात्मा एक समजला, अन्यथा आम्हाला परमात्मा एक समजला नाही. जन्म तर सगळ्याचेच झाले, कर्म आम्हाला समजलं पाहिजे. जन्म हे परमेश्वराच्या परमात्मा शक्तीच्या हातात आहे. जरी आई वडिलांनी आम्हाला जन्माला घातला त्या ठिकाणी आलेली आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे, बाबाने आम्हाला सांगितलं आहे. जन्म दिलाय बाबांनी, परमात्माने म्हणजे परमात्माने दिला आहे जन्म. पण कर्म कसे करायचे हे तुमच्याकडे सोपवलं आहे, ते भगवंताने नाही सांगितलं आहे. तुम्हाला जे काही आयुष्य मिळालं त्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि जग हे कर्म परमात्मा शक्तीने आम्हाला नाही दिलं आहे, ते आम्हाला करायचं आहे. आता ही आपली खरी परीक्षा आहे मानव जीवनाची.
बाबाने सांगितलंय आम्हाला का मार्ग कर्मप्रधान आहे, आणि हा मार्ग जर कर्मप्रधान आहे तर मग आम्ही का केलं पाहिजे ना का नाही केलं पाहिजे. आता महाभारताच्या उदाहरण दिलं तुम्हाला मी. कृष्णाले भगवंत म्हणतात की नाही म्हणतात, म्हणणारे म्हणतात. युद्ध महाभारताचं झालं, पूर्ण नष्ट झालं का नाही झालं, पूर्णच संपलं. आणि त्यावेळेस गांधारीनं का म्हटलं होतं, जसा तुला माया परिवार संपवला तसा तुझाही परिवार संपणार आहे, यदुवंश. मग आता हा यदुवंश कोण संपवलं, आता कृष्ण तर भगवान आहे म्हणते, बरोबर आहे. कृष्णाला किती 1000 काही पोरं होते, बायका किती होत्या तर माहित नाही. कृष्णाचा एक पोरगा होता साम नावाचा, 24 तास कसं का करे तो मदिरा पान, सकाळी संध्याकाळी 24 तास. तो कारणीभूत कशाला झाला, यदुवंश संपवायला. त्यानं संपवलं म्हणजे तो कसा काऊन संपवलं, त्याचे कर्म चुकले. ते ज्या मार्गात घडून राहिलं, मार्गात आला, सुखी बी झाला. बाबाच्या या तत्वशब्द नियमानं त्याने समाधानही मिळवून दिलं. जमल काही नाही होत म्हणे. सांगडीतलं सासरेवाले मला ओळखते, तिकडे वर्षाकडे गेलो तर कोण ओळखते का. चलन पेवाची आहे तर थोडस दूर चालले, जाऊन गेला तिकडे वर्षाले, बसले, पटपट मारून टाक म्हणे, कोणाला दिसल्या नाही पाहिजे, पट्टा मारून टाक. एक काम कर ना, त्या कोका कोल्याच्या बाटल मध्ये टाकून देणं, उघडून टाकणं बाटल. कोण म्हणून टाकलं तर कोका कोला पिऊन राहिलो, तिकडे जाऊन दूर मारून टाका. तुम्हाला आता सांगून राहिलो का परमात्मा हा तुम्ही जाण तेथी आहे. तुम्ही संडासात गवळ लावून लपून पित असाल का नाही, तेथी बी पाहिजे बरं ना. तुम्ही म्हणता संडासात नाही येणार परमात्मा, तो संडासात लपून पाहिजे परमात्मा. मजाक नको घ्या. आल्यात उदाहरण, घडल्यात, अनुभव आल्यात. संडासात येऊन पाहिजे तुम्ही का करता म्हणून, तर तुम्हाला त्या बिअर बार मध्ये नाही पाहिजे पसंत का. तुम्ही जिथं जहान तिथं आहे. आणि म्हणून या मार्गामध्ये आमच्या कर्माला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्याचे कर्म साधले त्याच्या जीवन साधला, ज्याचे कर्म चुकले त्याच्या जीवन अधोगती गेल्याशिवाय राहणार नाही. हेच बाबाचा संदेश आहे. एखाद्या वेळेस आपण भवनातली चर्चा बैठक अटेंड केली पाहिजे, एखाद्या वेळेस आश्रमातली चर्चा बैठक अटेंड केली पाहिजे, दुसऱ्या गावच्या चर्चा बैठकीला एखाद्या वेळेस गेलं पाहिजे. मग आपल्याला समजन का नाही. तिथं तसं काहीच नाही. सत्य मर्यादा प्रेम एवढी गोष्ट, सगळे रूल मनात जय घोष सत्य मर्यादा. पण त्याने नंतर समजून सांगितलं. आता ते म्हणे आता पुढच्या वेळेस पासून साहेब आम्ही असं करून जी. म्हणलं असं काऊन झालं. ते तर सेवक आहेत 7-8 लोकांचे, लाखणीच्या मार्गदर्शकाचे सेवक सापडले तिथे. तो म्हणे आमच्या मार्गदर्शक लाखणीचा आहे, एक म्हणे आमच्या मार्गदर्शक बेल्याचा आहे, एक म्हणे आमच्या मार्गदर्शक खैरी पारणीचा आहे, एक म्हणे आमचे मार्गदर्शक आमगावचे आहेत, एक म्हणे आमचे मार्गदर्शक भंडाऱ्याचे आहेत. एवढी कोकुड झाला. पण झाले तर झाले. सगळ्याला जे वाटते खूप माया झाल्या पाहिजेत, खूप माया झाल्या पाहिजेत, पण त्याला वर्णानं शिस्तीनं राहिल्या पाहिजे हे कोण पाहिजे. मग ते ती एखाद्या वेळेस एखादा तर मार्गदर्शक झाले पाहिजे ना. आमच्या सेवकाची चर्चा बैठक कशी होते, काही हरकत नाही. तुम्ही सुद्धा कमजोर नाही आहे सेवकात. जो नित्य नियमाला चालत असेल ना, मार्गाचा नॉलेज आहे, तोही दुसऱ्याला मार्गदर्शन करू शकतो. आणि जिथं चुकत असाल ते तुम्ही त्याला समजवून सांगितलं पाहिजे. तेच मानव धर्म आहे, तेच बाबाला अपेक्षित आहे. आणि महत्वाची गोष्ट, आपल्या सारखा भाग्यवान नाही आहे कोणी. आम्ही खूप भाग्यवान आहोत. काही जगातला एकमेव त्यागी, एकच त्यागी झाला, तोही आमचा गुरु, तेही आमचे मार्गदर्शक, तेही आमच्या मार्गाचे संस्थापक झाले. हे लहान गोष्ट नाही आहे. याचा स्वाभिमान प्रत्येकाला पाहिजे. पण हा स्वाभिमान जर बाळगायचा आहे तर बाबांना सांगितलेल्या गोष्टीचे अनुभव आमच्या रक्तात उतरलं पाहिजे. आणि तो जर का आमच्या रक्तामध्ये उतरलं तर मात्र आम्हाला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमीपणा पण नाही.
आजकाल आम्ही मार्गाचे सेवक झालो. बाकीच्या पेक्षा आम्ही हर गोष्टी सरळ साव नेहमीच म्हणतो. पण आता इकडं माहित नाही काय आहे, पण आमच्या इकडे तुमच्या काही काही पुरीच पडून जातो. लग्नाच्या पहिले माय बापाला विचारतच नाही. तुमच्या इकडं अशा गोष्टी नसतील. कसं आहे, हे सगळ्या संस्काराच्या गोष्टी आहेत. तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, थोडीशी ऐका पटंत. ज्याचे लेकरं चर्चा बैठकीमध्ये येते, ज्याचे लेकरं चर्चा बैठकीमध्ये येऊन हे अनुभव ऐकते, बाबांना कसा दणका मारलं, त्यानं चूक केलं तर त्याच्या घरी का हालत झाली, हे ज्याचे लेकरं ऐकते ते लेकरं चुकीचे जाऊ शकत नाही. जे मायबापही चर्चा बैठकीला जात नाही, घराला पाठी लावून टाकलं, आणि त्याचे पोरही जात नाही, ते मात्र काही सांगता येत नाही. मी काही गॅरंटी घेत नाही. आजपासून लक्षात घ्या, ही भगवत गुणाची चर्चा बैठक म्हणजे आम्हा सेवकांची शाळा. या शाळेमध्ये आम्ही आमच्या लेकराला आणलं पाहिजे, आमच्या पोरीला आणून बसवलं पाहिजे, पोराला आणून बसवलं पाहिजे. त्याच्या कानावर हे अनुभव पडायला पाहिजे. हे अनुभव जेव्हा त्याच्या कानावर पडतील, त्याच्याकडे उचित लक्ष आम्ही दिलं पाहिजे. आम्ही पुऱ्या आयुष्यभर कमाई करतो, मेहनत करतो, तो बुडवल्याशिवाय राहणार नाही. मोठे मोठे पाटील बुडले. माझ्या घराजवळ 150 एकर होती एका पाटलाची. पोट्टा बेवडा निघला का नाही, 150 नाही पुरली. आता बीपीएल मध्ये नावाला माहिले, आता संजीवनी भाजा महिना भेटते. आणि जे मजूर होते ते चांगले झाले. म्हणजे कशामुळं? कर्मामुळे. आणि कर्म केव्हा घडतील? मायबाप त्याच्यावर वेगळं लक्ष ठेवतील तेव्हा. अरे महाभारतात त्या दुर्योधनावर लक्ष नाही ठेवली ना, त्याचा लाळच पुरवत गेले. काही करशील तर नाही, माझ पोरगा हाच राजा बनल, हाच राजा बनल, हाच राजा बनल, पुरा बुडला. असा आमचा परिवार आहे. आता आमच्या परिवारामध्ये असा महाभारत घडला नाही पाहिजे. अशा आमचे कुपुत्र, आमच्या पोटात जन्माला आलेले कुपुत्र नाही झाले पाहिजे, ते सुपुत्र झाले पाहिजे. तर मात्र आमच्या लेकराले चर्चा बैठकीमध्ये आणा, त्याले हे अनुभव ऐकवा, आणि मग घरी त्याच्यावर लक्ष ठेवा. आंघोळ होता बरोबर तो परमेश्वराच्या प्रतिमेसमोर जाते की जात नाही ते बघा. नसन गेलं तर लगेच टोका. त्याला सांगा, ए बापू जास्त शायना झालास का? पहिलं बाबा करणं बस तिथे. प्रत्येक माईच्या ना बापाचा काम आहे. पोराले बसवा, हात जोडाले लावा, त्याले योग मागायला लावा. तुम्ही समजावून सांगा, चल बोल भगवंताले की भगवान बाबा हनुमानजी, मी आतापर्यंत खूप चुकलो, आता मला तुझा सेवक चांगला बनायचा आहे. माझ्या मनातले विकार दूर कर आणि मला भक्ती मार्गाची ओढ लागू दे. आणि त्याचबरोबर मला अभ्यासाकडे माझे लक्ष लागू दे. मी बाबाच्या सेवक हो, मानते की बाबा जुंदोजीच्या मार्गाने चालणारा बालक हो. भविष्यामध्ये मी चांगल्या मोठ्या पदावर गेलो, त्या मार्गाचा प्रचार आणि प्रसार करील असा योग त्या पोराच्या मागा. 4-8 दिवस त्याच्यावर लक्ष ठेवा. आणि एकदा लाईन लागली का मग तोच धावते, मग काही जास्त करायची गरज नाही. एकदा लाईन लागली, त्याला रस्ता दिसला का मग खूप 10-15 दिवस 1 महिना असं चांगले सवय लावा पोराले. मग मला बोलवजा तुमच्या घरी, इकडे गावात. मग सांगा तो पोरगा बिघडते का? नाही बिघडणार पोरगा. परमेश्वर त्याच्या डोक्यात वास करण, परमेश्वर त्याच्या डोक्यामध्ये बसन, चांगले गुण त्याच्या डोक्यामध्ये जातील. आणि एकदा चांगले गुण डोक्यामध्ये गेले तर वाईट गोष्टी धरतीतच कोठून जागा फुल राहील ना. या खुर्चीवर ते बाई बसली आहे, आता दुसरी येतो म्हणून मी बसतो म्हणून तर कुठे जागा होणार आहे त्याची? पहिलेच परमेश्वर डोक्यात धसला तर तो पूर्ण जागा कव्हर करून बसन का नाही? पण एकदा परमेश्वराने डोक्यातली पूर्ण जागा कव्हर केलं तर तुम्हाला या वाईट गोष्टीला अंदर बसायला जागा कुठून भेटन? त्या काय म्हणून इकडे हाऊसफुल आहे, चाल बाहेरच. मग आमचे पोरं चांगले घडल्याशिवाय राहणार नाही. हा मार्ग समाज परिवर्तनाचा आहे. हा मार्ग माणसाला माणसासोबत जोडणारा आहे. हा मार्ग या मानव जातीचा उत्थान करणारा आहे. हा मार्ग या समाजातल्या नवीन पिढीला एक चांगली चालना देणारा आहे. हा मार्ग जातीवाद संपवणारा आहे. हा मार्ग व्यसन मुक्तीपासून समाजाला अलिप्त ठेवून सुदृढ आयुष्य देणारा आहे.
बिमारीपासून दूर ठेवणार आहे, हा मार्ग अंधश्रद्धेपासून माणसाला दूर ठेवणार आहे, हा मार्ग विश्वाचे दर्शन करून देणार आहे, हा मार्ग म्हणजे एक परमात्मा काय याची ओळख करून देणार आहे, त्याची आम्ही सेवक. आपली जबाबदारी वाढली याच्यासाठी का पुन्हा अज्ञानी लोक आहेत, पण आता त्याला दुरुस्त करण्याच्या पहिला तर का म्हणावा, हे तिथं आमचे परमात्मा बोध झाले. आम्ही म्हणतो परमात्मा एक, पण ते दुसरेही म्हणते परमात्मा एक, ते तिसरेही म्हणते परमात्मा एक, चौथेही म्हणते परमात्मा एक. आता गुरुजी आता कसा करू, आता आपण बाबांना मंडळ स्थापन करून दिलं तर आम्हाला परमात्मा एक सांगितलं, आता दुसऱ्याला नाही, दुसरा करायचा होता तर त्याला परमात्मा दोन नाही बनवायला पाहिजे होता का, तिसऱ्याने आपला घर अलग केलं, त्याला परमात्मा तीन काऊन नाही बनवलं. झालं पटत नाही तर तुम्ही बना ना, जा ना, तुम्हाला मंडळ चालत नाही, बाबांना तयार केलेला, आमची मनाई नाही आहे, तुम्ही एक काऊन म्हणता, तुम्ही दोन म्हणा, पुन्हा तिसरा होईल तो तीन म्हणा, चौथा होईल तो चार म्हणा. लक्षात ठेवा, बाबाचा शब्द तोडणं म्हणजे साक्षात परमात्मा शक्तीला डिवच नाही. आज आम्हाला सोपं वाटतंय, माझ्या महान त्यागी बाबा जुमदेवजीना सोचलेल्या शब्दाला तुम्ही तोडून ही शक्ती जे एका ठिकाणी मानव समाजाची तयार होणार होती, हिला तोडण्याचे काम काही ठिकाणी सुरू झालं. परमात्मा जेवढे दिवस नाचवते तेवढे दिवस नचून घ्या, पण एक दिवस जेव्हा त्याचा डोळा तुमच्याकडे तिसरा डोळा फिराल तेव्हा मात्र तुम्ही बाबाला बदनाम करजा नको का मी बाबाच्या सेवकावानं मुले बाबा चांगला काम नाही होऊ दे. कर्म तुमचे चुकून राहिले, हा मार्ग माझ्या परमेश्वराची प्राप्ती माझ्या बाबाने केली, मार्ग माझ्या बाबांनी तयार केला, तत्वशब्द नियम माझ्या बाबांनी तयार केले, सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना माझ्या बाबाने तयार केली आणि मंडळाले शब्दही माझ्या बाबाचाच आहे. त्यामुळे आमची एकता असणे आमची सगळ्याची जबाबदारी आहे. ही एकता बाबाच्या शब्दावर निर्माण करण्याचे काम सगळ्यांनी करा. माझ्या सगळ्या सेवकांना बाबांना दिलेल्या तत्वशब्द नियमाने चाला, आम्ही सुद्धा चालील, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. सर्वांना माझा नमस्कार.